नमस्कार मंडळींनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता नवीन मंजुरी तसेच घरांच्या बांधकामाची प्रगती आणि महाराष्ट्रातील PMAY 2.0च्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाचे आता अपडेट समोर आलेले आहेत. ओके, आता एक एक मुद्दा आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आता सर्वात पहिल्यांदा जी अपडेट आहे, ओके, प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल, ती म्हणजेच की आता केंद्र सरकारच्या ताज्या माहितीनुसार PMAY अर्बन आणि PMAY अर्बन 2.0 मिळून अशी 1,27,68,00,000 घरांना आता मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि यापैकी 1,21,03,00,000 घरे जी आहेत ती प्रत्यक्ष बांधकामाच्या टप्प्यात पोहोचलेली आहेत. तर 99.7 लाख घरे जी आहेत ती पूर्ण करून लाभार्थ्यांना देण्यात सुद्धा आलेली आहेत. आणि ही जी आकडेवारी आहे ती 13 जुलै 2026 पर्यंतची आहे. ओके, आता म्हणजेच की केवळ घरांना मंजुरी आता देण्यापुरते हे काम जे आहे ते मर्यादित नसून मोठ्या प्रमाणावर घरांचे बांधकाम सुद्धा आता पूर्ण होऊन लाभार्थ्यांना आता घरे सुद्धा आता मिळत आहेत. ओके, आता या संदर्भातच दुसरी अपडेट म्हणजेच की प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ही योजना जी आहे ती 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेचा मुख्य उद्देश पुढील 5 वर्षामध्ये 1 कोटी अतिरिक्त पात्र शहरी कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. आणि या योजनेअंतर्गत घरे बांधणे, घरे खरेदी करणे किंवा काही घटकांमध्ये परवडणारे भाडे तत्वावरील घर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे. ओके, आता नंतरची जर आपण या संदर्भातली जर अपडेट बघितली तर आता PMAY 2.0 अंतर्गत जून 2026 मध्ये झालेल्या केंद्रीय मंजुरी बैठकीमध्ये 2.13 लाखांहून अधिक नवीन घरांना आता यामध्ये मंजुरी देण्यात आलेली होती. आणि या मंजुरीनंतर PMAY 2.0 अंतर्गत एकूण मंजूर घरांची संख्या 16 लाखांपेक्षा जास्त झालेली होती. यामुळे नवीन पात्र लाभार्थ्यांसाठी आता घरकुलाच्या ज्या संधी आहेत त्या सुद्धा आता यामध्ये वाढलेल्या दिसून येत आहेत. ओके, त्याच्या आता नंतरची जर अपडेट बघितली आपण तर महिलांच्या नावावर घरांना आता मोठे प्राधान्य देण्यात येत आहे. ओके, तसे आता या अंतर्गत PMAY 2.0 मध्ये महिलांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. जूनमधील नव्या मंजुरीतील 97% घरे महिलांना वाटप करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली होती. म्हणजेच की पात्र कुटुंबातील महिलांच्या नावावर किंवा संयुक्त मालकीमध्ये घर देण्यावर आता सरकारचा विशेष भर आहे. ओके, तसे आता नंतरची एक अपडेट आहे ती म्हणजेच की आता ही 7वी अपडेट म्हणता येईल. ओके, आता नंतरची अपडेट की प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ही 4 प्रमुख घटकांद्वारे राबवली जाते. पहिली म्हणजे BLC. ओके, BLC म्हणजेच काय, बेनिफिशियरी लेड कन्स्ट्रक्शन, म्हणजेच की लाभार्थ्याला स्वतःच्या जमिनीवर घर बांधण्यासाठी मदत. नंतर आहे AHP म्हणजेच अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप, म्हणजेच की परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांद्वारे घर उपलब्ध करून देणे. नंतर आहे ARH म्हणजे काय, अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग, म्हणजेच की गरजू शहरी नागरिकांसाठी परवडणारी भाडे तत्वावरील घरे. नंतर आहे ISS. ओके, आता ISS म्हणजेच काय की इंटरेस्ट सबसिडी स्कीम, म्हणजेच की पात्र लाभार्थ्यांना गृह कर्जाच्या व्याजावर अनुदान देण्याची व्यवस्था. ओके, आता नंतरची एक अपडेट आहे ती म्हणजेच की महाराष्ट्रात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच की PMRDA कडून PMAY 2.0 अंतर्गत काम सध्या पुढे नेले जात आहे. PMRDAच्या माहितीनुसार पुणे महानगर प्रदेशात BLC आणि AHP PPP हे घटक सुद्धा राबवले जात आहे. यासाठी लाभार्थी ओळख प्रक्रिया जी आहे ती सुलभ करण्यासाठी एक संध वेब पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि इच्छुक लाभार्थ्यांसाठी ही नोंदणी सुद्धा आवश्यक आहे. ओके, तसेच आता नंतरची जी अपडेट आहे ती म्हणजेच की PMRDAने PMAY 2.0 अंतर्गत पुणे महानगर प्रदेशातील BLC प्रकल्पाच्या तयारी आणि संपूर्ण अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली होती. तसेच AHP प्रकल्पासाठी अशाच प्रकारची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. याचा अर्थ की पुणे परिसरातील PMAY 2.0 प्रकल्प केवळ कागदावर आता न राहता त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रशासकीय प्रक्रिया सुद्धा आता यामध्ये पुढे जाताना दिसून येत आहे. ओके, तसे आता PMAY अंतर्गत घर बांधताना लाभार्थ्याला कामाच्या प्रगतीनुसार हप्त्यांमध्ये मदत मिळण्याची सुद्धा यामध्ये व्यवस्था आहे. पहिला टप्पा जो आहे तो आहे प्लिंथचे काम पूर्ण झाल्यावर, दुसरा टप्पा छताचे काम पूर्ण झाल्यावर आणि तिसरा टप्पा घराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यावर. अशा पद्धतीने बांधकामाच्या प्रगतीशी निधी वितरण सुद्धा जोडलेले आहे. ओके, तसेच महाराष्ट्रामध्ये PMAY 2.0 अंतर्गत
पात्र लाभार्थ्यांची ओळख आणि नोंदणी प्रक्रिया महत्त्वाची सुद्धा आहे. विशेषतः BLC म्हणजेच की स्वतःच्या जमिनीवर घर बांधण्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी संबंधित अधिकृत यंत्रणा आणि PMAYच्या एक संध पोर्टलवर प्रक्रियेची माहिती तपासणे सुद्धा आवश्यक आहे. तसेच जुन्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सुरू असलेल्या घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने कालावधी वाढवलेला आहे. अंडर कन्स्ट्रक्शन घरे पूर्ण करणे आणि निधी वितरणाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी PMAYU चा कालावधी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. आता याचा थेट अर्थ जर बघितला आपण तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घरांना सुद्धा आता मंजुरी मिळत आहे. मंजूर घरांचे बांधकाम सुद्धा सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर घरे सुद्धा पूर्ण होत आहेत आणि PMAYU 2.0 अंतर्गत नवीन पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्याची प्रक्रिया सुद्धा यामध्ये पुढे सुरू आहे. विशेषतः महाराष्ट्रातील पुणे महानगर प्रदेशात BLC आणि AHP प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठीही प्रशासकीय प्रक्रिया जी आहे ती आता सुरू असल्याचे PMRDAने स्पष्ट सुद्धा केलेले आहे. ओके, आता तर महाराष्ट्रात PMAYU 2.0 अंतर्गत पुणे महानगर प्रदेशात BLC आणि AHP प्रकल्प आता ही जी प्रक्रिया आहे ती पुढे नेण्यासाठी प्रक्रिया चालू आहे. तुमचे नाव PMAYU 2.0च्या यादीत लाभार्थी यादीत आहे का, नवीन घरासाठी पात्रता काय आहे आणि अर्जाची प्रक्रिया कशी आहे याची माहिती मिळवण्यासाठी संबंधित अधिकृत पोर्टल आणि स्थानिक प्राधिकरणाची माहिती तपासणे सुद्धा महत्त्वाचे आहे. तर मंडळींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासुद्धा फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा आणि माझं हे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.